विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची. तर काहीतरी भारी येतोय विशाल निकम घेऊन तुमच्यासाठी. एप्रिलमध्ये छोट्या पडद्यावर लवकरच हा चेहरा काहीतरी देवाधर्माचंच करावं याने, नाही का असं. सो मी दख्खनचा राजा ज्योतिबा केला, मालिका केली, त्यावेळी राजा ज्योतिबाची भूमिका साकारली, ती खूप खुश होती. असं काहीतरी कर. सो आता साक्षात आपलं दैवत महाराजांची भूमिका साकार. मला अजूनही म्हणते की बघ काय होतं तुझं ह्याचं नंतर कीर्तनकार वगैरे काय तर होतोय का बघ, प्रवचन वगैरे सांग. अजूनही तिला वाटतं असं की तिला म्हटलं ना मी सगळं सोडतो आणि कीर्तनकार किंवा असं काहीतरी बनतो. सो खरं तर ट्रेनर, जिमचं ट्रेनर म्हणून एक प्रवास अभिनयातला सुरुवात झाली होती आणि थेट शिवबाचं गाणं आणि थेट छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मिळणं याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे. म्हणजे विशाल निकमच्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे. आणि विशाल, पहिलं तर खूप खूप स्वागत आहे तुझं. आणि ट्रेनर आणि थेट शिवाजी महाराजांची भूमिका मिळणं ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे दुसरं. खरंच खरंच भाग्यवान आहे मी, नो डाऊट. कारण महाराजांची भूमिका साकारतोय. ज्यावेळी इंडस्ट्रीत यायचं होतं, काहीतरी करून दाखवायचं होतं, माहिती नव्हतं इंडस्ट्रीमधलं, त्यावेळी सर्वाइव्ह करायचं आहे, तर मग मी गोल्ड जिम निवडली होती ॲज अ ट्रेनर म्हणून. कारण तिथे कलाकार खूप येतात, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल. आणि मला तर ते शिकलो आणि स्टेप बाय स्टेप एक एक प्रोजेक्ट करत अनुभव घेत मी आय थिंक काहीतरी गोष्टी तिथेपर्यंत पोचलो लोकांपर्यंत की मला आणि नो डाऊट माझ्या आईवडिलांची आशीर्वाद आणि काहीतरी पुण्याही असेल म्हणून आता मी महाराजांची भूमिका साकारू शकतोय. माझ्या वाटी महाराजांची भूमिका आली आहे. सो हे भाग्यवान ह्या शब्दाचा अर्थ कोणीतरी विचारला तर तो विशाल निकम असं म्हणायला हरकत नाही. मला सांग, जेव्हा घरच्यांना फोटो पाठवला असेल किंवा त्यांना लुक कसं दाखवलं, फोटो पाठवून दाखवलं असेल की डायरेक्ट थेट गाणं दाखवलं? खरं तर याआधी मी 2 वेळा महाराजांची भूमिका साकारली आणि त्यामुळे एकंदरीत त्यांना एक अंदाज होताच की विशाल कसा दिसतोय. पण हे गाणं म्हणजे जे गाण्याचे बोल लिहिलेत प्रशांत दादानी किंवा आदर्श दादा आणि सोनालीने ते गायलं आहे आणि ज्या बिग कॅनव्हासमध्ये ते मी सगळं गाणं शूट केलं. गाणं पाहिल्यानंतर खूप भारी वाटलं माझ्या घरच्यांना, कारण खूप चांगल्या पद्धतीने एक फिल्ममधलं गाणं जसं शूट करतो आणि त्यांच्यापर्यंत ते पोचलं, ते खुश झाले. म्हणजे आम्ही जो विचार केला होता आमच्या संपूर्ण टीमने की असं गाणं आणि अशा पद्धतीने ही स्टोरीलाईन आम्हाला सांगायची आहे, ती पोचली आणि ते त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. फोटो काढून पहिला कोणाला पाठवला? घरीच पाठवला मी, स्वतः पहिला आणि घरीच पाठवला. नो डाऊट. रिॲक्शन काय आली घरची? खूप छान वाटलं. अरे माझं असंच म्हणणं असं की आता काय चाललंय काम कसं आहे, त्यांनी मी अचानक फोटो पाठवल्यानंतर अरे वा महाराजांची भूमिका साकारतोय की असं तसं. म्हणजे पप्पांनाही आवडलं. सगळ्यांची प्रतिक्रिया चांगलीच. म्हणजे एकतर माझं बॅकग्राऊंड वारकरी संप्रदायातून असल्यामुळे आई बाबा, मला तर वैयक्तिक असं वाटतं की मम्मीला की काहीतरी देवाधर्माचंच करावं याने, नाही का असं. सो मी दख्खनचा राजा ज्योतिबा केला, मालिका केली, त्यावेळी राजा ज्योतिबाची भूमिका साकारली, ती खूप खुश होती. असं काहीतरी कर. सो आता साक्षात आपलं दैवत महाराजांची भूमिका साकारून गाणं काहीतरी येते तर ती खूप खुश होते, नाही का. म्हणजे तिला असं वाटतं की असं काहीतरी काम कर, ती जास्त खुश असते. त्यामुळे लवकरात लवकर वाट्याला विठ्ठलाची भूमिका वगैरे आली तर म्हणजे ते तर म्हणजे झालं. म्हणजे माऊलींसाठी भूमिका म्हणण्यापेक्षा एक आपण म्हणतो ना, एक वारकरी संप्रदाय, त्यांचा एक वारकरी संप्रदायातला एक कुठेतरी पाठ होता आलं तरी सुद्धा खूप तिला असं वाटेल कीर्तन. ती मला अजूनही म्हणते की बघ काय होतं तुझं ह्याचं नंतर कीर्तनकार वगैरे काय तर होतोय का बघ, प्रवचन वगैरे सांग. अजूनही तिला वाटतं असं की तिला म्हटलं ना मी सगळं सोडतो आणि कीर्तनकार किंवा असं काहीतरी बनतो किंवा काय, ती सोपं नाही आहे. त्याचं मूग खोटा वारकरी संप्रदायात हरिभक्त पारायण जे आहेत सगळेजण मोठे, त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. पण तिला असं वाटतं की असं काहीतरी कर की हे नाही केलं तरी सगळं चालेल, ये तू माऊलींच्या सेवेमध्ये जा, असं तिचं म्हणणं आहे. सो आता मला मी म्हटलंय की बघूया, माऊलींनीच काहीतरी लिहून ठेवलं असेल की असं काहीतरी मी प्रोजेक्ट्स घेऊन येईन किंवा पुढे येईल आणि ती खुश होईल. कीर्तन येतं म्हणजे तुला? नाही, मी तो खूप मोठा अभ्यास आहे आणि आपण कीर्तन, माझे मामा प्रवचन कीर्तन सांगतात, मला त्याचा अभ्यास खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागेल. मग माझी श्रद्धा आहे, मला ते ऐकायला खूप आवडतं. एखादं असं गोष्ट जी घरात सारखी गुणगुणली जाते आणि तुझ्या इथे मुखी नेहमी असते. मला माझी म्हणते की ज्यावेळी प्रवासात असतो किंवा कधी मी आता मला ज्ञानेश्वरी वाचायला सांगते ती की वाचत जा म्हणून, 5 ओव्या का होईना पण वाचत जा. ते नाही झालं तरी पसायदान म्हणत जा. सो पसायदान माझं रोजचं एकदा मी म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो रामकृष्ण हरी जप आहे किंवा जे भजन आहे,
जय जय राम कृष्ण हरी किंवा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ह्या गोष्टी मी ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करतो सोलो एकटा किंवा एकटा असतो किंवा कधीही असं माझी इच्छा होते तर मी ते हे भजन गुणगुणत असतो. आणि हे माझ्या मामुळे आणि माझ्या फॅमिलीमुळेच. विठ्ठलाचं एखादं गाणं किंवा एखादी ओळ मला तुझ्याकडून नक्कीच ऐकायचं. अरे बापरे, मी गाणं असं म्हणणार नाही, पण हे तर विठ्ठलाचं गाणं जे आता हे म्हणेन की मी जे मला आता आठवते की विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला पांडुरंगा. सो असं आहे. आणि मी आता संपूर्ण गाणं, माझा आवाजही एवढा चांगला नाही. आणि प्रवासात हे गाणं तू हमखास गाडीमध्ये लावून गुणगुणत असतो किंवा तो प्रवासात तुझा चालू असे गाणं म्हणण्यापेक्षा मी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे माझं हेच कंटिन्यू चालू असतं आणि याने एक समाधान मिळतं. बरं, आपण आता शिवबाचं गाणं याच्यावर येऊया. मला सांग, रायगडाची जी परिस्थिती आत्ता आहे, म्हणजे सगळ्यांच केल्या, रायगड त्यातल्या त्यात खूप चांगली आहे, पण बाकीच्या किल्ल्यांची परिस्थिती थोडीशी वाईट आहे. सो त्याच्याबद्दल तू काही पुढाकार घेऊन ॲज अ एक ॲक्टर म्हणून काही पुढाकार घेऊ इच्छितो? मला नक्कीच आवडेल. मी आता आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मतर्फे मी रिक्वेस्ट करेन की मला स्वतः तिथे जाऊन काय करता आलं किंवा काय करता येईल, मला कोणीतरी गायडन्स दिला फॉर एक्झाम्पल, किंवा काय एक टीम असेल कोणती, तर त्यांनी प्लीज मला ॲप्रोच करा किंवा मला सांगा की असं विचार करायचं आहे, तू येशील का किंवा तुला करता येईल का. तर मला नक्की ते करायला आवडेल. आणि मी माझ्या या शूटिंगच्या वेळातून वेळ काढून त्या गोष्टी करण्यास मला एक महाराजांसाठी एक सेवा म्हणून किंवा आपली जबाबदारी म्हणून त्या गोष्टी करायला 1000% मला आवडेल. सो आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू मी रिक्वेस्ट करेन, प्लीज मला सांगा की मी काय करू शकतो किंवा मला काय करता येईल. तुझ्याकडे सगळ्यात मोठी टीम आहे ती म्हणजे बिग हिट मीडिया. सो त्यांच्या आम्ही हे डिस्कशन करेनच. बिग हिट मीडिया आमची संपूर्ण टीम आहे, कारण आमचे प्रोड्युसर जे आहेत अविनाश सर, ते महाराजांसाठी किंवा त्यासाठी ते खूप काही करत असतात. सो आत्ता आम्ही एक अशी टीम म्हणलो ना की नक्कीच त्या पद्धतीने काहीतरी गोष्टी नक्कीच घडतील आणि याची मला खात्री आहे. आणि मी आत्ता सरांशी बोलेन सुद्धा याबद्दल. बाकी खऱ्या आयुष्यात काय चाललंय? अजून कुठले प्रोजेक्ट घेतोयस? छोट्या पडद्यावर पुन्हा परत कधी येणार आहेस? नवीन प्रोजेक्ट्स 1-2 येतील. एक तर त्यातला वेडात मराठे वीर दौले साथ, महेश मांजरेकरां सरांचा एक मोठा प्रोजेक्ट लवकरच येईल तुमच्या भेटीस. सेकंड थिंग, महाराजांवरतीच एक मी जिजामातांची डॉक्युमेंटरी आहे, तर त्यामध्ये महाराजांची भूमिका साकारली, तेही लवकरच येईल पुढच्या 1 महिन्याभरात. आणि यस, छोट्या पडद्याने मला खूप काय दिलं आहे, टेलिव्हिजनने खूप काय दिलं आहे, आणि मी परत एकदा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. सो हे तुम्हाला लवकरच समजेल काही दिवसामध्येच. सो मला आवडेल यायला. सो ऑलमोस्ट जूनच्या आधी की जून नंतर? हां, येईल, आधीच येईल. जूनच्या आधी लवकरच छोट्या पडद्यावर एक छानसा कार्यक्रम शो एप्रिलमध्येच येईल. आणि नाव पण सांगून टाका. मलाच माहित नाही नाव, अजून खरंच नाव नाही माहिती, पण ती एक्साइटमेंट ठेवा. आणि रोमॅन्टिक लुकमध्ये किंवा रोमॅन्टिक काहीतरी भारी आहे, तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. आणि त्या प्रोमोमधून तुम्हाला समजेलच. अजून शूट नाही झालं, आमच्या वैयक्तिक लेवलला गोष्टी चालू आहेत, लाईक वर्कशॉप, अशा गोष्टी सुरू आहेत. तर काहीतरी भारी येतोय विशाल निकम घेऊन तुमच्यासाठी. एप्रिलमध्ये छोट्या पडद्यावर लवकरच हा चेहरा झळकणारे होपफुली रोमॅन्टिक अंदाजच असावा, बिकॉज विशालचा आपण राग सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि तेवढाच तू प्रेमळी आहे तेही पाहिलेलं आहे. येस. सो असंच काहीतरी असेल आणि तुम्हाला नक्कीच आवडणार याची मला खात्री आहे, कारण ती टीम खूप भारी आहे आणि ती स्टोरी खूप भारी आहे. सो वेट अँड वॉच. तुझे अपोजिट कोण आहे ते सांग. नाही, ते माहीत नाही मलाच खरं माहीत नाही, ते तुम्हाला कळेल नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.